त्यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे. सांगायचं झालं तर नाव सांगा ना. माझे नाव अमोल अर्जुन आहे. मी एक तालुक्याचा आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक युवकचं तालुक्याचं उपाध्यक्षपद मला अतुल शेट्टी यांनी दिलं आहे. आणि त्याचबरोबर हे आमचं खामगाव त्या ठिकाणी उपसरपंच या पदावर कार्यरत आहे. आता बोलायचं जर झालं तर आम्ही त्या दिवशी साधारणतः ज्या दिवशी ही घटना घडली अजितदादांच्या बाबतीत त्यावेळेस आमचे सर्व कार्यकर्ते घराच्या बाहेर काही कोणी पार गेले सुद्धा नाही. अक्षरशः म्हणजे आम्हाला आमचे नेते प्रिय होते. त्याच्यात नंतर झालं तर आम्ही अतुल शेट्टी यांच्या बंगल्यावर गेलो, दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आमच्या गावात जर विकासाचं जर पाऊल जे टाकलं असेल ते अजितदादा पवार साहेबांनी, त्याच्यानंतर अतुलदादा यांचा हा मोठा सिंहाचा वाटा तिथं राहिला आहे. आमच्या गावात साधारणतः जवळजवळ 24 कोटी रुपयाची कामं झाल्यात. इतक्या मोठ्या प्रमाणात अतुलदादांनी योगदान दिलं आहे. त्यामुळं अतुल शेठ यांचं म्हणणं असं आहे का बुवा आम्ही गावाला एवढा विकास केलाय, काही कमी पडून दिलं नाही, याच्यानंतर पण करणारी. त्याच्यामुळं आमचं खामगावची जनता ही अतुलदादांबरोबर म्हणजे राष्ट्रवादी घड्याळ पक्षाबरोबर हे कायम राहणार आहे आणि राहीन पण. नाही तुमचे आता काल परवा तुमच्या सरपंचाने बाहेर दिली का ते अतुल शेट्टी कामं दिली. खरं कामं कोणी दिलं तुमच्या 25 कोटीची? त्यात कोणकोणतं योगदान आहे जरा कळायला आम्हाला तर बरं होईल ना. तुमच्याकडून योगदान आमच्या का अतुल शेट्टीच आहे कामांच्या बाबतीत झालं तर. नाही तुमच्या उमेदवारांनी सांगितलं का बा ते 2-3 लोकांनी दिलं, खरं आहे का? नाही, अतुल शेट्टीच गावचा विकास केलेला आहे, दुसरं कोण नाही. दुसरा कोण नाही. साधारणतः हे बुचकेताई त्यांचा पण आहे कामाचा वाटा, पण जास्त प्रमाणात अतुल शेटचं काम आहेत. आणि आमदारांची चालू आमदारांचं एक पण काम गावामध्ये काम नाही. एकूण 25 कोटीची काम आहेत का? हा, एकूण 25 कोटीची काम आहे. मग आता खामगाव मध्ये तुम्ही आता एवढा मोठा देश आमचा स्वागत केला, ढोल ताशे लावून जवळजवळ 1000 लोक होती. तर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसला तिथे किती लीड राहील, किती टक्के मतदान होईल खामगावात? आता जर बोलायचं झालं तर त्या ठिकाणी हा राष्ट्रवादीचा म्हणजे खामगाव हे राष्ट्रवादीचा मावळ पट्ट्यात पाहिलंच एक बाले किल्ला आहे अतुलदादांसाठी. ज्या वेळेस आढळराव पाटील राष्ट्रवादीतून उभे राहिले, अमोल कोल्हे ज्या वेळेस उभे राहिले आणि आता अतुलदादा बेनके ज्यावेळेस उभे होते, सगळ्या तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हे जास्त प्रमाणात लीड राहिलेलं आहे. याच्यावर आम्हाला लीड राहिल्याबद्दल आढळराव पाटलांनी आम्हाला एक काम पण सुद्धा त्यावेळेस दिलेलं आहे. एक 10 लाखाचा आमचा कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे. म्हणजे इतकं राष्ट्रवादी पक्षाचं अतुलदादांचं सहकार्य आहे आम्हाला. म्हणजे आम्ही बिंदास राहू खामगावच्या खामगाव मध्ये तुम्ही बिंदास राहा.